माय माऊली नमस्कार. श्री विष्णू पुराण कथासार अभिवाचन करत आहे. अंश 4 अध्याय 20. कुरु अंश. पराशर सांगू लागले, हे मैत्रेय, परीक्षितीचे याचे 4 पुत्र होते. ते म्हणजे जनमेजय, श्रुतसेन, उग्रसेन, भीमसेन. आणि जनु हा एक पुत्र होता, तो विदुरथ. त्याचा पुत्र सौरभौम, त्याचा जयतसेन, त्याचा आराधित, त्याचा अयुतायु, त्याचा क्रोधन, त्याचा देवतिथी, त्याचा वृक्ष, त्याचा भीमसेन, त्याचा दिलीप व त्याचा प्रतिपाला मुलगे 3, देवापी, शांतनू, बाल्विकी होते. त्यापैकी थोरला देवापी हा अल्पवयात वनात निघून गेला. मग शांतनू राजा झाला. या शांतनूचे वैशिष्ट्य असे होते की हा ज्याला हाताने स्पर्श करी तो जखंड म्हातारा असला तरी पुन्हा नवतरुण होत असे. त्याला मनशांतीचा लाभ होत असे, म्हणून त्याला शांतनू असे म्हटले जाईल. या शांतनूच्या काळात एकदा 12 वर्षापर्यंत पाऊस पडला नाही. तेव्हा ब्राह्मणाने राजाने ब्राह्मणांना बोलावून त्याचे कारण विचारले असता ते म्हणाले की ह्या राज्याच्या खरा हक्कदार देवापी असून तू याचा उपभोग घेतो, तर तू फक्त पालक आहे. मग आता काय करावे बरे, असे राजाने पुन्हा विचारल्यावर ब्राह्मणाने सांगितले की जोपर्यंत देवापी निर्दोषी आहे तोपर्यंत तोच खरा हक्कदार ठरतो, म्हणून हे राज्य त्याच्या हाती सोपवावे. तो निर्णय ऐकून शांतनूच्या अश्वसार नावाच्या मंत्राने काही पाखंडी ब्राह्मण वनात पाठवले. त्या ब्राह्मणाने वनात जाऊन देवपीची भेट आणि त्याचा बुद्धिभेद करून वेदविरोधी बनवला. तिकडे राजा शांतनू ब्राह्मणाच्या म्हणण्यानुसार त्यांना सोबत घेऊन देवापीला राज्य द्यावे म्हणून अरण्यात गेला. तेथे त्या ब्राह्मणाने वेदवचनाचे दाखले देऊन वडील भावानेच राज्याचा सांभाळ केला पाहिजे असा आग्रह करू लागले. तेव्हा देवपीने वेदवाक्यांचे खंडन केले. मग ते ब्राह्मण शांतनूला म्हणाले की हे राजा, आता आपण परत फिरूया. वेद विरोधी असल्यामुळे देवापी पतित बनला आहे, तेव्हा तूच आता राज्याचा करार झाला. तसे दुष्काळाचा दोषही निघून गेला. मग ते सर्वजण परत फिरून राज्यात गेले व निसर्गाच्या कृपेने पाऊस पाणी मुबलक झाले. बल्कीचा मुलगा सोमदत्त, त्याला भूरिश्रवा आणि शल्य असे 3 मुलगे झाले. गंगेची विवाह करून शांतनूला सर्व शास्त्र जाणणारा असा श्रेष्ठ भीष्म नावाचा पुत्र झाला. शांतनूची दुसरी पत्नी सत्यवती, हिला चित्रांगण, विचित्रवीर्य असे 2 पुत्र झाले. त्यातला चित्रांगण हा लहानपणीच एका गंधर्वकडून मारला गेला. विचित्रवीर्याने काशीराजाच्या अंबिका आणि अंबालिका या 2 मुलींची विवाह केला. अनिर्बद्ध भोगवासनेमुळे क्षयरोग होऊन तो निपुत्री कसा अकाली वारला. तेव्हा अंश चालवा म्हणून त्याची आई सत्यवतीने व्यासांपासून विचित्रवीर्याच्या 2 बायकांना धृतराष्ट्र व पांडू असा एक पुत्र जन्मास घातला. शिवाय एका दासीलाही त्यावेळी व्यासांपासून विदुर नावाचा पुत्र झाला. धृतराष्ट्राला गांधारी नावाच्या पत्नीपासून दुर्योधन, दुःशासन आधी करून 100 पुत्र झाले. दुसरा जो होता तो पांडू होता. तो शिकारीसाठी गेला असताना ऋषींच्या शापामुळे नपुसंक बनला. तेव्हा त्याच्या कुंती नावाच्या पत्नीने धर्म, वायू, इंद्र यांच्याशी संबंध ठेवून अनुक्रमे युधिष्ठिर, भीम, अर्जुन अशा 3 पुत्रांना जन्म दिला. पांडूची दुसरी पत्नी कुंतीची सवत माद्री, हिने देखील अश्विनी कुमाराचे संबंध ठेवून 2 पुत्र म्हणजेच नकुल आणि सहदेव यांना जन्म दिला. या 5 जणांपासून त्यांची सामायिक पत्नी द्रौपदी, हिला एक पुत्र झाला. त्यात युधिष्ठिराचा प्रतिविंध्य, भीमाचा श्रुतसेन, अर्जुनाचा श्रुतकीर्ती, नकुळाचा श्रुतानिक व सहदेवाचा श्रुतकर्मा. यांच्याशिवाय पांडवबंधूंचे इतरही स्त्रियांपासून झालेले पुष्कळ मुलगे, त्यांच्यामध्ये युधिष्ठिर्या यौदेही यांचा देवक भीम, हिंडिंबा यांचा पुत्र कच्छ, भीम काशी यांचा सर्वक, सहदेव विजया यांचा सुहोत्र, नकुल व रेणुवती यांचा निरमित्र, अर्जुन व नागकन्या उलुपी यांचा इरावान, अर्जुन मणिपुराची राजकन्या यांचा बब्रुवाहन, अर्जुन सुभद्रा यांचा अभिमन्यू असे पुत्र होते. पुढे कालगतीनुसार कुरुकुळ जवळजवळ नष्ट होण्याच्या सुमारास अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या गर्भातील बाळावर एकुलत्या एक अशा शेवटच्या अंकुरावर अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्राचा प्रहार केला. त्यावेळी श्रीकृष्णाने आपल्या सामर्थ्याने ते ब्रह्मास्त्र निष्फळ करून तो जीव वाचवला. तोच परीक्षित नावाचा राजा आज देखील पृथ्वीचे पालन करत आहे. अध्याय 21. पुढे होणारे राजलोक.
पराशर मैत्रेनं म्हटले, आता भविष्य काळात होणारे राजलोक सांगा ना. तेव्हा सध्या जो परीक्षिताची राजा आहे त्याने त्याचे जनमेजय, श्रुतसेन, उग्रसेन, भीमसेन असे 4 मुलगे. जनमेजयाच्या शतानिक नावाचा मुलगा याज्ञवल्के मुनींचे शिष्यत्व पत्करून वेदाध्ययन करील, कृपाचार्यापासून शस्त्रविद्या शिकेल, नंतर शौनक महर्षींचा उपदेश प्राप्त करून पुढे मुक्तीत जाईल. शतानिकाचा मुलगा अश्वमेध दत्त, त्याचा पुत्र अधिसीम कृष्ण, त्याचा निश्चित असेल तो गंगेतून वाहून कौशिंबीपूर येथे राहील. त्याचा मुलगा उष्ण, त्याचा विचित्र रथ, त्याचा श्रुची रथ, त्याचा पुत्र कृष्णिमान, त्याचा सुवेन, त्याचा सुनीत, त्याचा नृप, त्याचा चक्षु, त्याचा सुकावल, त्याचा परिपल्व, यांचा सुनय्य, त्याचा मेधावी, त्याचा निपुंजय, त्याचा मृदू, यांचा तिग्म होय. तिग्माचा बृहद्रथ, त्यांचा वासुदान, त्याचा दुसरा शतानिक, त्याचा उदयन, त्याचा अहिनर, त्याचा दंडपाणी, त्याचा निरामित्र, त्याचा क्षमक असेल. असे सांगतात की अनेक ब्राह्मण क्षत्रियांचा तसाच नाना राजश्रींचा वंश कलीमध्ये क्षमकाबरोबरच लयात जाईल. अध्याय 21. भविष्य काळातील इक्ष्वाकू वंशीय राजे. आता भविष्यात जन्मणाऱ्या इक्ष्वाकू कुळातील राजांचे वर्णन ऐका. मृदुद्वलाचा पुत्र बृहतक्षण असेल, त्याचा पुत्र उरुक्षय, त्याचा वत्सव्यू, त्याचा प्रतिहोम, त्याचा दिवाकर, त्याचा सहदेव, त्याचा बृहत अश्व, त्याचा पुत्र भानुरथ, त्याचा प्रतिताश्व, त्याचा सुप्रतीक, त्याचा मरुदेव, त्याचा सुनक्षत्र, त्याचा किन्नर, त्याचा अंतरिक्ष, त्याचा सुपर्ण, त्याचा अमित्रजित व त्याचा बृहद्राज असेल. बृहद्राजाचा पुत्र धर्मी, त्याचा कृतंजय, त्याचा रणंजय, त्याचा संजय, त्याचा शाक्य, त्याचा पुत्र शुद्धोद्भवन, त्याचा राहुल, त्याचा प्रसेनजित, त्याचा क्षुद्रक, त्याचा कुंडक, त्याचा सुरत आणि त्याचा सुमित्र असेल. ही सर्व वंशावळ इक्ष्वाकू कुळातील बृहद्वल यांच्यापासून होईल. असे एक भविष्य कथन आहे की इक्ष्वाकू कुळाचा राजा सुमित्रापर्यंत टिकेल. कलियुगात राजा सुमित्रानंतर हा वंश नामशेष होईल. अध्याय 23. मगध वंश. पराशर पुढे सांगतात, आम्ही मगध देशीच्या बृहद्रथाच्या वंशाचे भविष्य सांगतो. या वंशामध्ये सामर्थ्यवान थोर पराक्रमी असे जरासंग आधी करून राज्य झाले पुढे होणार आहे. जरासंगाचा मुलगा सहदेव, त्याचा सोमपी, त्याचा श्रुतस्रवा, त्याचा युताऊ, त्याचा निरामित्र, त्याचा सुनेत्र, त्याचा व्रतकर्मा, त्याचा संजित, त्याचा श्रुतंजय, त्याचा विप्र व त्याचा सुचीचा पुत्र क्षम्य, त्याचा सुव्रत, त्याचा धर्म, त्याचा सुश्रवा, त्याचा दृढसेन, त्याचा सुबल, त्याचा सुनीत, त्याचा सत्यजित, त्याचा विश्वजित, त्याचा रिपुंजय हा शेवटचा असेल. ही सर्व राजे मगध देशावर 1000 वर्षापर्यंत राज्य करतील. या ठिकाणी हा अध्याय समाप्त झाला. पुढील अध्यायात पुढील कथा बघूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं.